चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक नवीन पॉइंट घेऊन आलो आहे। याच्यामध्ये आपण डिफरन्स इन टेन्शन हा पॉइंट पाहिलेला आहे। तर याच्यामध्ये आता टॉप पोझिशनचं टेन्शन, बॉटम पोझिशनचं टेन्शन आणि मिडवे पोझिशनचं टेन्शन या तीन टेन्शनची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे। बघा आता आपण कन्सिडर करतोय की एक बॉब आहे ज्याचं मास काय m आहे आणि हा बॉब जो आहे तो अँटी क्लॉकवाइज सेन्समध्ये या वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्यावेळेला त्याची जी टॉप पोझिशनची जी वेलोसिटी आहे ती आहे v1, बॉटम पोझिशनची वेलोसिटी आहे v2 आणि मिडवे पोझिशनची वेलोसिटी आहे v3। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही वेलोसिटी वेगवेगळ्या आहेत। या तिन्ही वेलोसिटीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे। ती आपल्याला माहिती आहे v1 = काय √gr, v2 = √5gr आणि v3 = √3gr। या तीन व्हॅल्यूवरून आपल्याला असं लक्षात येतं की वेलोसिटी ॲट बॉटम पोझिशन इज ग्रेटर दॅन वेलोसिटी ॲट मिडवे पोझिशन दॅट इज v3 अँड वेलोसिटी of v3 is greater than velocity v1, therefore we can say that tension T2 greater than tension T3 and velocity v1 जर सगळ्यात कमी असेल तर टेन्शन T1 काय असणार आहे, सगळ्यात कमी असणार आहे। म्हणजे सर्वात जास्त टेन्शन हे T2 आहे आणि सगळ्यात कमी टेन्शन काय T1 आहे। त्याचं कारण काय असणार आहे, जर वेलोसिटी जास्त असेल तर वेलोसिटी v2 ची व्हॅल्यू जास्त असेल तर वेलोसिटी v1 काय कमी आहे, तर वेलोसिटी v2 साठी टेन्शन T2 जास्त आहे आणि वेलोसिटी v1 हे टेन्शन T1 साठी काय कमी आहे, बरोबर। आता याच्यामध्ये तुम्हाला T1 ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतोय, एक तीन पोझिशन कन्सिडर केलेली आहे। एक टॉप पोझिशन आहे, बॉटम पोझिशन आणि मिडवे पोझिशन। पहिल्यांदा आपण असं मानतोय की जर समजा एखादा बॉब किंवा एखादा पार्टिकल टॉप पोझिशनला असेल तर या पार्टिकलवरती दोन प्रकारचे फोर्सेस त्या ठिकाणी ऍक्ट होत आहेत। एक आहे T1 आणि एक आहे mg। आता या ठिकाणी mg जो आहे तो ऑलवेज ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ आणि T1 जो आहे तो काय असतो अलोंग द रेडियस आहे आणि टुवर्ड्स कुठे असतो फिक्स द एंड। आता या दोघांमुळे या दोघांच्या डायरेक्शन सेम असल्यामुळे टोटल जो फोर्स आहे या बॉबवरचा तो काय असतो T1 + mg। आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल अलोंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ circle which is nothing but the centripetal force act on that object. Therefore we can say that T1 + mg provide the necessary centripetal force. Therefore we can write T1 + mg is equal to mv1/r। आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, T1 कॅल्क्युलेट करायचंय। लास्ट लेक्चर मध्ये आपण v1 कॅल्क्युलेट करत होतो म्हणून आपण काय करत होतो v1 = लिहित होतो, पण आपल्याला या कंडिशन मध्ये काय करायचंय T1 कॅल्क्युलेट करायचंय। मग हा +mg डाव्या बाजूला आहे तो आपल्याला कुठे नेला पाहिजे, उजव्या बाजूला नेला पाहिजे। मग हा +mg जर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहे -mg। देयरफॉर इक्वेशन आपल्याला मिळेल T1 = mv1/r - mg। बट लास्ट लेक्चर मध्ये आपण v1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती, v1 = √gr म्हणजे v1² काय येणार आहे gr आहे। या v1² च्या जागेवरती आपण काय टाकले gr टाकले। देयरफॉर T1 = काय मिळेल आपल्याला m × gr divided by r। हियर r आणि r काय होणार आहे, कॅन्सल होणार, काय शिल्लक राहणार आहे mg - mg दॅट इज mg - mg दॅट इज T1 = 0 न्यूटन। म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर समजा टॉपचं स्पीड हे v1 = √gr आहे जे मिनिमम आहे आणि जर एखाद्या वस्तूचं स्पीड वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असताना जर कमी असेल तर टेन्शन काय राहणार आहे, कमी राहणार आहे आणि ते जवळपास काय राहतं 0 न्यूटन राहतं। ऍक्च्युअल ते टेन्शन 0 न्यूटन नसतं पण नियरली इक्वल काय असतं 0 न्यूटन असतं। आता सेकंड कंडिशन मध्ये आपण असं सांगतोय की जो पार्टिकल आहे तो कुठे आहे बॉटम पोझिशनला आणि बॉटम पोझिशनला असताना त्या बॉटम पोझिशनवरती पार्टिकलवरती किती प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होतात, तर एक आहे mg दॅट इज वेट ऑफ बॉडी विच इज ऍक्टिंग डाउनवर्ड डायरेक्शन, बट T2 with the tension in the string which is acting upward direction. These T2 and mg along the radius and provides the necessary centripetal force for maintaining circular motion of that body. बरोबर। आता याच्यामध्ये T2 वरच्या दिशेने mg खालच्या दिशेने, पण या ठिकाणी दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे। जर असं झालं तर या ठिकाणी या बॉडीचं जे वेट आहे हे जर जास्त झालं तर ही बॉडी वरतीच येणार नाही। याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचंय की T2 जो आहे तो mg पेक्षा मोठा आहे। याचं कारण असे, जर समजा ही स्ट्रिंग आहे, तिथं बॉब आहे आणि या ठिकाणी वेट जर डाउनवर्ड डायरेक्शनला असेल आणि हे वेट T2
पेक्षा जर जास्त असेल तर ही बॉडी वरतीच येणार नाही, बरोबर. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की जर बॉडी ही वरती येत असेल तर याचा अर्थ वरच्या दिशेचा फोर्स mg पेक्षा काय जास्त आहे, म्हणजे T2 हा mg पेक्षा ग्रेटर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, T2 हा ग्रेटर आहे, समजा तो 10 न्यूटन आहे आणि mg वेट आहे सपोज 2 न्यूटन, तर ही जी बॉडी इथं असताना ही जी बॉडी आहे ती 10 न्यूटन वरती येणार आहे का नाही येणार, बरोबर. आता हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. लक्षात ठेवा 10 न्यूटन बॉडी वरती येणार आहे, परंतु काय होणार आहे त्यातनं हा 2 न्यूटनचा फोर्स त्यातनं काय करायला पाहिजे, वजा करायला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली 10 न्यूटन बॉडी वरती नाही येणार, ती 10 वजा 2 म्हणजे 10 - 2 8 न्यूटन वरती जाईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी T2 अपवर्ड डायरेक्शनला मॅक्सिमम आहे आणि वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला मिनिमम आहे. तर टोटल जो फोर्स आहे, रिझल्टंट फोर्स आहे, हा फोर्स कोणता आहे, T2 - mg. आणि हाच काय करत असतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. म्हणून आपण सेकंड कंडिशन मध्ये पाहतोय ऍट बॉटम पोझिशन T2 - mg provides the necessary centripetal force. Therefore, we can write T2 - mg is equal to mv2 / r. आता या ठिकाणी आपण बघतोय T2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, -mg इथं ठेवून चालणार नाही. -mg डाव्या बाजूकडून कुठे जाणार, उजव्या बाजूला जाणार, मग ते मायनस काय मध्ये प्लस होणार, बरोबर. मग या ठिकाणी T2 is equal to mv2 / r प्लस mg आहे. आपण लास्ट लेक्चर मध्ये v2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, v2 ची व्हॅल्यू आहे √5gr. त्यामुळे v2 चा स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळणार, v2 is equal to 5gr. मग या v2 ची जी व्हॅल्यू आहे ती इथे आपल्याला टाकायची 5gr. या ठिकाणी r ला जर कॅन्सल झालं तर आपल्याला काय मिळणार आहे 5mg आणि हे 1mg. 5mg प्लस 1mg आपल्याला T2 ची व्हॅल्यू काय भेटणार आहे 6mg, बरोबर. म्हणजे बॉटमचं जे टेन्शन आहे ते टेन्शन T2 असेल या ठिकाणी आणि हे किती असणार आहे 6mg. आता हे लक्षात ठेवा, वेलोसिटी सर्वात जास्त असेल तर 6mg हे टेन्शन सुद्धा काय असणार आहे, सर्वात जास्त असणार. आपण एक गोष्ट पाहतो बघा, समजा एक दोरी आहे, दोरीला एक ऑब्जेक्ट लावला आणि हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला जर समजा आपण सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलं आणि जेवढा वेग तुम्ही वाढवत जाल या बॉडीचा तसं तसं वेग वाढला की दोरीवरचा ताण काय होणार, वाढणार. मग आपल्याला एक गोष्ट समजते की टेन्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी, बरोबर, किंवा वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेन्शन, बरोबर. आता तिसरा जो पॉइंट आहे मिडवेचा आपल्याला टेन्शन काढायचं. लक्षात घ्या, या पोझिशनला असताना बॉडीवरती एक फोर्स आहे वेट आणि एक फोर्स आहे T3, बरोबर. आता या वेटमुळं जर बॉडी हल्लीच नसली जागेवर तर बॉडीवरती येणार नाही, बरोबर आहे. म्हणजे mg काय जास्त आहे, परंतु तसं होत नाही. या ठिकाणी काय होते, ही जी बॉडी आहे ती कंटिन्युअस सर्क्युलर मोशन मध्ये आपण पाहतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. याचा अर्थ mg वेट त्याच्यावरती आहे परंतु तेवढं ते ऍक्ट करत नाही, त्यामुळे ती बॉडी वरच्या दिशेने जाते. मग आता वरच्या दिशेने खेचणारा फोर्स इथं आहे का, नाही. या ठिकाणी त्याला जी मोशन मिळालेली आहे ती मोशन मध्ये असणारा जो रेडियसच्या अलावा असणारा जो फोर्स आहे, कोणता फोर्स आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग दॅट इज T3. हाच काय प्रोव्हाइड करत असतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर. आणि हा T3 अलॉंग द रेडियस आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की मिडवे पोझिशनला असताना T3 काय प्रोव्हाइड करते, सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा जो T3 आहे तो आपण असं लिहू शकतो T3 is equal to mv3 / r. आता या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन मध्ये पाहिले की v3 म्हणजे काय, √3gr, बरोबर. आता जर याचा स्क्वेअर केला तर आपल्याला 3gr ची व्हॅल्यू मिळेल. v3 is equal to काय येणार आहे इथं, v3² is equal to काय येणार आहे 3gr. या v3² ची व्हॅल्यू आपण काय टाकली 3gr. अंशामध्ये r आहे, छेदामध्ये r आहे, तो r काय करता येईल आपल्याला कॅन्सल करता येईल. मग आपल्याला T3 is equal to काय भेटेल 3mg. मग आपण असं या ठिकाणी सांगू शकतो की फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 it is clear that tension is different at different position because velocity of that object is different at different position. Thank you.